मन मंदिरा गजर भक्तीचा. आई जसं म्हणते मूल झाल्यानंतर की तुझ्यामुळे मी आई झाले, माझा भाग्योदय तुझ्यामुळे झाला. नाही तर सासू वाकडं बोलत होती, नवरा वाकडं बोलत होता, पण तू झालास आणि जीवनाचं साफल्य झालं. जात संपला बरं का. मग जी काम करत नाही म्हणून सासू ओरडत होते, तीच म्हणाली तू बाळाकडे लक्ष दे, बाकी सगळा संसार मी बघेन. माझं बोलणं कळलं का? काय फरक आहे हा? फरक आहे, खरं काय का? म्हणजे नामाचा जन्म आपल्या ठिकाणी झाला की काय अवस्था प्राप्त होते, काय अवस्था प्राप्त होते. जाऊन उभे राहिले, म्हणले माऊली काय मागायचंय, काय पाहिजे तुम्हाला? अहो काय सगळं आहे तुमच्याकडे, काय नाही. ज्ञान ईश्वर आहात तुम्ही, ज्ञानदेव आहात, ज्ञानोबा आहात, आणि त्याच्यापेक्षा पुढे माऊली आहात. काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले सर्व जरी आहे तरी एक अजून कमतरता वाटते, तुमचा नामा आम्हाला द्या. तुमचा नामा आम्हाला द्या. पांडुरंगाने मान खाली घातली. पांडुरंगाला वाटलं आपला नामा दिला तर आपल्याजवळ काय राहिलं. पांडुरंगाचे डोळे भरून आले. पांडुरंग मनातल्या मनात म्हणतायत ज्ञानोबारायांनी दुसरं काहीतरी मागायला पाहिजे होतं. मग त्यांच्यात मनात आलं विस्तार करायचा असेल तर ज्ञानाबरोबर नाम पाहिजेच. ज्ञानाबरोबर नाम पाहिजेच, त्याच्याशिवाय जमणार नाही. नामदेवरायांनी जे माऊलीकडे बघत होते जसे तिरके उभे राहिले, बघेनात माऊली. नामया नामया, माऊली काय म्हणतात ऐकलं का? ते म्हणतायत तुम्ही आमच्याबरोबर या. देवा हे असलं मला काही आवडत नाही, मला तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. तू माझी माऊली, मी तुझे लेकरू. तू गाऊली, मी वासरू. तू हरिणी, मी पाडस. पांडुरंगा मला जगात काही तीर्थ बघायचे नाहीत, काही बघायचं नाही, सर्व तुझ्या चरणाजवळ आलं. मी नाही जाणार तुला सोडून. ज्ञानेश्वर महाराज बघतायत, पांडुरंगाचे डोळे पाणवलेले बघितले, नामदेवरायाच्या घसा दाटून आला, डोळ्याला धार लागलेली बघितली. माऊलीला असं वाटलं एवढ्या करताच नामदेवरायाला आपल्या बरोबर घ्यायचंय, ज्ञान सुद्धा आपल्यात पाझरलं पाहिजे. ज्ञान जिथपर्यंत पाझरत नाही तिथपर्यंत त्या ज्ञानाचा आनंद सुद्धा भोगता येत नाही. गोठवलेली अवस्था म्हणजे ज्ञान आहे आणि त्याचा पाझर म्हणजे नाम आहे. असं पाझरलं पाहिजे. भाजीला रस असेल तर ती नीट खाता येते बरं का. म्हणून शब्द कसा आहे? रस. रस. तसं ज्ञानाचा रस म्हणजे नाम. ज्ञानाचा रस म्हणजे नाम. आणि जेव्हा नामदेवरायाला मागितलं, देव कासावीस झाले, प्रथम कासावीस झाले. काय करावं आता, काय करावं? नामदेवराया हळूच म्हणले कानात जाऊन, मला जायचं नाही, मी जाणार नाही, मी जाणार नाही. नलगे तुझी मुक्ती, नलगे तुझी भक्ती, माझी आहे विश्रांती वेगळीची. गंमत बघितली का काय ह्याच्यात आहे? मुक्ती नलगे म्हणणं बरोबर आहे, तुझी भक्ती सुद्धा मला नको. नलगे तुझी मुक्ती, नलगे तुझी भक्ती, माझी आहे विश्रांती वेगळीशी. माझी विश्रांती निराळीच आहे. तुझ्या पुढे उभं राहून भजन करणं, तुझ्या सावळ्या रूपामध्ये पाहणं.
तुझ्या समचरणावर मस्तक ठेवणं, कंठ भरून येणं, डोळ्याला धार लागणं, हा माझा अमृतानुभव आहे. कोणताही संप्रदाय असू दे, मंत्र म्हणजेच नाम आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे राम हरे कृष्ण. हां, आमच्या संतांनी एवढं काही लांबवलं नाही, ते 3 अक्षरात बसवलं, जय जय राम कृष्ण हरी, संपलं. पण ती अक्षर नव्हे, ते शब्द नव्हे, ते मंत्र आहेत. ज्या शब्दामध्ये ताकद असते त्याला मंत्र म्हणावं, आणि ज्याच्यात नुसतं निर्देश असतो ते शब्द आहेत. जरा खुलासेवार सांगतो. वेदाची महावाक्य आहेत, पण त्याला मंत्र म्हणता येत नाही. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्त्वमस्यादि अहम ब्रह्मास्मि. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मोठा अभंग लिहिला. तत्त्वमस्यादि महावाक्य उपदेश, पण नामाचा अर्धांश नाही देते. बरं का, माणसं चक्रावून जातात. ते म्हणतात काय लिहितात? अहो म्हटलं आहे ते लिहितं, तुम्ही उगीच घाबरता. महावाक्य असेल, महावाक्य असेल, महावाक्य काय घेऊन बसला? पण नामाचा अर्धांश ते नाही. नाही, महावाक्य म्हणजे काय? आता समजा तुम्ही ऐकले, पुन्हा सांगतो. प्रज्ञानाम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, तत्त्वमसादी, ही 2 मुख्य. तत्त्वम असी, ते तत्व तू आहेस. तत्त्वम असी, ते तत्व तू आहेस. मग तुम्ही काय म्हणता? तत्त्वमसी नाही महाराज, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. ते तत्व मी आहे, अहम ब्रह्मास्मी. पण त्याच्याकरता सुद्धा महाराजांनी लिहून ठेवलं, ब्रह्मामस्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे जाण. मी ब्रह्म म्हणणं हा सुद्धा अभिमानाचं लक्षण आहे, पराकोटीचा अभिमान आहे. म्हणून अभंग लिहिला त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी. तत्त्वमस्यादि महावाक्य उपदेश, म्हणजे महावाक्याचा उपदेश आहे. उपदेश आहे, नीट लक्षात घ्या. उपदेश आहे, एवढंच आहे. पण जिथपर्यंत अमृतानुभव नाही तिथपर्यंत उपतत्वाची दशा आहे. माझं म्हणणं कळलं का? दशा आहे. नुसतं म्हणून जमतं का अहम ब्रह्मास्मी? म्हणून जमत नाही. तुका म्हणे अहम ब्रह्मण आडे वनेदी भ्रम. ज्याला परिपूर्णतेचं ज्ञान मानलं त्याला तुकोबाराने भ्रम म्हटलं. ब्रह्मामस्मी अभिमान, म्हणून तत्त्वमस्यादि महावाक्य उपदेश, पण नामाचा अर्धांश नाही तेथे. अर्धांश सुद्धा नामाचा नाही. म्हणून नाम संकीर्तन करिता जवळी जोडलासे आता. क्षणभरी न विसंबे जीविच्या जीवनारया. नाम निज धीर गर्जती वैष्णववीर. काय म्हणतायत? किती गोड अभंग आहे. तत्त्वमस्यादि महावाक्य उपदेश, पण यत्किंचित नामाचा अर्थांश नाही. म्हणून त्यांनी प्रचार होऊ शकत नाही, विस्तार होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबाराला याची जाणीव असून सुद्धा ज्ञानियांचा राजा, कैवल्य चक्रवर्ती, साधकाचा मायबाप, बरोबर आहे ना, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राणसखा, कैवल्याचा पुतळा पंढरपूरला गेला आणि नामदेवरायाला मागून घेतलं. त्याला थोडंसं सांगू, आज आठवलंच एकदम, काही काही नाही मला लक्षातून, पण योग्य शब्द आला, आतून आले. आज त्रयोदशी आहे. नामस्मरण घेणं म्हणजे अमृतानुभव आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नुसतं तोंडाने म्हणू नका. जय जय राम कृष्ण हरी हा जप जिथून उठतो तिथे लक्ष ठेवून म्हणा, अमृतानुभव येईल. तुमची कुंडलिनी सुद्धा जागृत होईल. कुंडलिनी जागृत होणं शब्दाचा अर्थ काय आहे? जे सामान्य माणसाला कळत नाही ते त्याच्यात प्रकट होणं नामे कुंडलिनी जागृत होणं. कुंडलिनी जागृत होणं म्हणजे काय? काय सगळेच गवई गाणं गातात,
पण एखादा असा असतो खालचा खर्ज लावला की वाह क्या बात आहे. त्यांनी उपासना केली आणि त्याच्यामध्ये ती कुंडलिनी जागृत झाली, तो स्वर जागा झाला. माझं म्हणणं कळलं का? स्वर सुद्धा जागा होणं महत्वाचं आहे. तुमच्याकडे स्वर आहे पण जागा नाही, मेलेला स्वर आहे, मेलेला स्वर आहे. म्हणून कुणाकडे गेले? जे नामच देव होतं, हे ज्ञानच देव आणि ते नामच देव. ज्ञानदेव नामदेवाकडे गेले. किती गंमत आहे की नाही? पंढरपूरला पहिल्यांदा गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाने कौतुक केलं, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. कोण आहे ज्ञानदेव? कोण आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा? दर्शन बिर्शन झालं, आनंद वाटला. माऊलीने पांडुरंगाला पाहिलं, पांडुरंगीने माऊलीला पाहिलं, दोघांनी एकमेकात आपल्यालाच पाहिलं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आनंद वाटला. पण जे बेटीवर उभं होतं ना, त्याच्यापेक्षा जे खाली उभं होतं ना, ते रूप जास्त चांगलं होतं. तुम्ही म्हणाल असं का म्हणता? ते देवाचं रूप आहे, हे खालचं माऊलीचं रूप आहे. हे आईचं रूप आहे, हे आईचं रूप आहे. ते आई स्वरूप आहे. पण आईचं स्वरूप जर प्रगट व्हायचं असेल तर त्याच्याकरता नामाचा आधार घ्यावा लागतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.